हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. तर आजचा आपला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 स्टँडर्ड 10th चा पहिला व्हिडिओ आहे. आपण आज पहिलं चॅप्टर सुरू करतोय. चॅप्टर आहे हेरिडिटी अँड एव्होल्युशन. तर या चॅप्टरला सुरू करण्याआधी मला असं वाटते की प्रत्येकाने 200 पेजेस मोठी वही जसे स्क्वेअर बुक्स असेल तर ती वही करावी आणि चॅप्टर्सच्या नोट्स व्यवस्थित चालू लेक्चरमध्येच लिहिण्याचा प्रयत्न करावा. तर आता आपण त्यात पहिला प्रश्न बघतोय बघा. हेरिडिटी आपल्याला जराशी कल्पना आहे. हेरिडिटी म्हणजे साधारण आनुवंशिकता, आपल्याकडे वारसा हक्काने किंवा वारशाने आलेली गोष्ट. याला एक सिमिलर वर्ड पण आहे, इनहेरिटन्स. थोडासा मायनर डिफरन्स आहे इनहेरिटन्स आणि हेरिडिटीमध्ये, पण एकदम मायनर. पण तरी पण मेन अर्थ तोच होतो की पॅरेंट्सकडून मुलांकडे आलेले कॅरेक्टर्स किंवा मग कुठलीही गोष्ट. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला वारशाने असंख्य गोष्टी येतात बघा. अगदी पॅरेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज येतात आणि पॅरेंट्सचे कॅरेक्टर्स पण येतात. तर आपण इथे जो बघतोय हेरिडिटीमध्ये, तर हेरिडिटीमध्ये आपण जो मेन भाग बघतोय तो म्हणजे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात. एक्झाम्पल बघा की आपण समजा डॉग किंवा जे कुत्र्याचे पिलं बघितले, पपीज, तर हे सिमिलर असतात डॉग सारखे. जे किटन्स असतात ते कॅट सारखे असतात आणि ह्युमन बेबीज जे असतात ते आपल्यासारख्याच पण स्मॉल कॉपीज असतात. ओके, तर मग हे जे कॅरेक्टर्स आहे की कसे काय हे कॅरेक्टर्स पास ऑन होतात. आणि मेन दुसरा पार्ट जो आहे तो आहे इव्होल्युशनचा, की कसं काय एका स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम पासून ते जायंट किंवा मग दुसरं व्हेलपर्यंत. तर अशी सगळी जी डायव्हर्सिटी आपण बघतोय प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये, ही कशी काय फॉर्म झाली. तर मग आता या चॅप्टर जे टॉपिक आहे त्याचे दोन एकदम क्लिअर कट पार्ट आहेत, एक हेरिडिटी आणि इव्होल्युशन. तर हेरिडिटीच्या पार्टमध्ये आपण आजपासून सुरू करतोय, पण यामध्ये आपण आधी कॅन यू रिकॉलचे जे प्रश्न आहेत ते आपण बघू. पहिला प्रश्न बघा. विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. तर हे जे हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहेत, तर आधी लक्षात घ्या, आपण फक्त कॅन यू रिकॉल बघतोय. तर आता हेरिडिटरी कॅरेक्टर्स जे आहेत, हे हेरिडिटरी कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पोचवले जातात. ओके, कोणकोणते कॅरेक्टर्स असतात हे आधी लक्षात घ्या. बघा, तर ह्युमन कलर, ह्युमनचा जो स्किन कलर आहे, ह्युमनमध्ये नाही इतर ऑर्गॅनिझममध्ये पण हे अप्लाय होतं, पण स्किन कलर, स्किन टोन, हेअर कलर, हेअर टाइप्स म्हणजे कर्ली हेअर, स्ट्रेट हेअर, ब्लॅक हेअर, ब्लोंड हेअर्स और सो ऑन. त्यानंतर आपलं जे पोश्चर असतं ते समजा हाईट, त्यानंतर अगदी इव्हन आपल्या फिंगर्सची रचना, आपल्या इंटरनल ऑर्गन्सची रचना, हे सगळंच्या सगळं आपल्याला कोणीतरी पास ऑन केलेलं आहे. मग हे कशातून पास ऑन केलं, तर पास ऑन व्हायला काहीतरी तर मार्ग लागेलच ना. मग कुठला पार्ट आहे, हा पार्ट या हेरिडिटरी ट्रान्सफरमध्ये किंवा हे कॅरेक्टरमध्ये काय होतोय, ह्या मेकॅनिझममध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय. तर आता आपण साधारणपणे सेल आणि सेल्युलर स्ट्रक्चर शिकलेलो आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा सगळा डिटेल पार्ट घेणार आहोत, पण त्या अगोदर इथे फक्त आपल्याला जनरल कल्पना माहिती आहे की सेल जे असतात बघा. मी इथे एक जस्ट डायग्राम काढते. समजा ही एक सेल आहे. ओके, या सेलमध्ये साधारणपणे इथे आपण मध्ये न्यूक्लियस असतं, हा मधला एनलार्ज पोर्शन असतो. तर न्यूक्लियसमध्ये असा कुठला पार्ट आहे की जो हेरिडिटरी कॅरेक्टर्स ट्रान्सफर करतो. तर आता आपल्याला 9th स्टँडर्डला क्रोमोझोमचा स्टडी झालेला आहे आणि आपण सेकंड चॅप्टरमध्ये अजून डिटेलमध्ये तो पण बघणार आहोत. पण आता आपण एवढं लक्षात ठेवायचं की हे जे पार्ट आहे इथे क्रोमोझोम हे आन्सर येणार आहे. क्रोमोझोम्स आर इन्व्हॉल्ड. आता तुम्ही म्हणाल मग डीएनए नाही का, तर डीएनएच, पण डीएनए हा कॉइल्ड होतो आणि क्रोमोझोम्स मध्ये फॉर्म होतो. तर मग आता आपण तो फॉर्म बघण्याआधी आपण इथे फक्त आन्सर बघणार आहे की याचा आन्सर काय येईल, क्रोमोझोम्स. व्हॉट इज द आन्सर, क्रोमोझोम्स आर इन्व्हॉल्ड, कारण ते डायरेक्टली पास करतात डीएनएला. डीएनए त्याचा तर जाऊ शकत नाही ना. मग डीएनए रॅप केला जातो कॉइलिंग मार्फत आणि एक्सटेन्सिव्ह कॉइलिंग झालं, अतिशय पॅक रॅप. अगदी आपण बघा लोकरीचा कसा दोरा बांधून एकदम पॅक बंडल तयार करतो, तसं डीएनएचं बंडल तयार केलं जातं. थोडक्यात त्याला आपण क्रोमोझोम म्हणणार. आणि हा क्रोमोझोम हे कॅरेक्टर्स वन जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनला काय करतो, ट्रान्सफर करतो. तर आता व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेन. तर पॅरेंट्स कडून प्रोजेनीकडे हे जे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात त्याला काय म्हणतात. आता आपल्याला माहिती त्याला काय म्हणतात, हेरिडिटी. तर लक्षात घ्या, हेरिडिटी म्हणजे डायरेक्ट
असंख्य जनरेशन कडून आलेलं. इनहेरिटन्स म्हणजे माझ्या पॅरेंट्सकडून माझ्याकडे आलेलं, वारशाने आलेलं. त्याच्यामुळे इथे हेरिडिटी पण चालतं आणि नुसतं पॅरेंट टू चिल्ड्रन असेल तर आपण इनहेरिटन्स शब्द लिहिला तरी चालेल. इनहेरिटन्स, इनहेरिटन्स म्हणजे वारसा, हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. तर मग आता हा क्लिअर आहे तुम्हाला. मग आपण हेरिडिटीची डेफिनेशन पण आपण इथून क्लिअर करू शकतो. हेरिडिटीची डेफिनेशन एकदम सोपी बघा. द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन वाया जीन्स. लक्षात घ्या. आता जीन्स म्हणजे काय, तर जीन्स नॉट द क्लॉथ बट जीन्स हिअर आर द सेगमेंट्स ऑन डीएनए. डीएनए वरती काही स्पेसिफिक पार्ट्स असतात. हे पार्ट्स एखाद्या कॅरेक्टरसाठी जे स्पेसिफिक प्रोटीन लागतं ते प्रोटीन तयार करतात. आपण हे डिटेलमध्ये बघणारच आहोत. पुढचं बघ. विच आर द कंपोनंट्स ऑफ द डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूलचे कंपोनंट कोणते, तर डीएनए आपल्याला माहिती आहे डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. तर याचे मेन कंपोनंट्स ऍक्च्युली 3च आहेत. पहिला कंपोनंट आहे तो म्हणजे एक शुगर आहे ज्याला आपण डिऑक्सी रायबो शुगर म्हणू. आपण थोडक्यात इथे लिहून घेऊ पेंटोज शुगर. आता ती डिऑक्सी आहे की ऑक्सी आहे ते नंतर बघू. तर पेंटोज शुगर एक 5 कार्बन असलेली ही एक शुगर असते. 2 नायट्रोजन बेस आणि थर्ड जे येतं ते आहे फॉस्फेट ग्रुप किंवा याला फॉस्फोरिक ऍसिड पण म्हणू शकतो आपण. फॉस्फेट ग्रुप पण चालतं. हे तिघं मिळून एक स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणतात न्यूक्लियोटाइड. इन डिटेल नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण हे. तर न्यूक्लियोटाइड हा डीएनएचा कॉम्पोनंट आहे. डीएनए इज अ चेन आहे, तो एक पॉलिमर आहे, असंख्य चेन असलेला एक मॉलिक्यूल आहे. या 3 घटकांपासून म्हणजे तो न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असतो. असंख्य न्यूक्लियोटाइड एकत्र येतात, डीएनए तयार होतो आणि हे 3 घटक येतात एकत्र येतात आणि न्यूक्लियोटाइड. ओके. तर मग आता याच्या पुढचा जो हिस्टॉरिकल पार्ट आहे म्हणजे आपण ऍक्च्युली जेनेटिक्समध्ये जी हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट कशी झाली, कसं आतापर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहे सध्याच्या स्टेजपर्यंत ते आपण बघू. तर आपण हिस्टॉरिकल व्ह्यू बघतोय म्हणजे जेनेटिकमध्ये आपण सध्या जी प्रगती बघतोय की अगदी आपण व्हायरसचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन पण बघू शकतो, त्यातले पण बदल समजू शकतो. मग हे ज्यांच्यामुळे शक्य झालंय त्याच्यासाठी आपण आधी हिस्टॉरिकल म्हणजे आपण कोणी कोणी कसे शोध लावले त्याचं बॅकग्राऊंड एकदा बघून घेऊ. तर बघा हे वर्क डन इन जेनेटिक्स आहे प्रायर टू. तर मेंडल हा जो मेंडल आहे बघा हा एक प्रीस्ट होता. प्रीस्ट म्हणजे धर्मगुरू. तो एका चर्चमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये काम करायचा आणि त्याने पी प्लांट म्हणजे वाटाण्याचं जे झाड आहे हे आपल्याला 9th स्टँडर्डला होतं बघा. तर याच्यावरती त्याने काम केलेलं होतं आणि ह्या काम केल्यानंतर तर याला म्हणजे जे काम केलंय त्या कामाने याला पायोनियर म्हणतात. पायोनियर ऑफ जेनेटिक्स किंवा फादर ऑफ जेनेटिक्स. म्हणजे याचं जे वर्क आहे ते इतकं मेन इम्पॉर्टंट आहे की इथून ही ब्रांचच सुरू झाली जेनेटिक्सची, म्हणून त्याला फादर ऑफ जेनेटिक्स किंवा पायोनियर ऑफ जेनेटिक्स म्हणतात. आता याने जे वर्क केलेलं होतं ते वर्क त्याच्या आफ्टर डेथ जास्त प्रमाणात म्हणजे किंवा आफ्टर डेथच हे वर्क रेकॉग्नाइज झालं, महत्वाचं आहे. तर काय वर्क केलं त्याने, ही कॅरीड आउट एक्सपेरिमेंट्स ऑन पी प्लांट. कुठल्या प्लांटवरती एक्सपेरिमेंट केले ते प्लांट आपल्याला माहिती पाहिजे. पी म्हणजे वाटाणे. पी प्लांट टू शो हाऊ कॅरेक्टर्स ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. म्हणजे त्याने एक्सप्लेन केलं की कॅरेक्टर्स पास ऑन होतात एका जनरेशन कडून पुढच्या जनरेशनकडे, पण कशा मार्फत होतं हे मात्र काही त्याच्या याच्यामध्ये म्हणजे आहे एक कुठला तरी गोष्ट आहे जी कॅरेक्टर्स काय करते पास ऑन करते, पण मग काय ते नेमकं तिथे नव्हत्या तोपर्यंत तरी काही सायंटिस्टला माहिती नव्हतं. ओके. मग पहिला भाग आपल्याला क्लिअर आहे की ही त्याने हे एक्सपेरिमेंट स्टार्ट केले आणि बरेच मेंडल्सचे लॉज पण आहेत आपण ते पण बघितलेले आहेत. आता सेकंड फ्रेडरिक मिशर 1869 याने सगळ्यात पहिल्यांदा व्हाईट ब्लड सेल्स आहे यांच्यामध्ये म्हणजे सेलच्या न्यूक्लियसमध्ये त्याने एक ऍसिडचा शोध, त्याच्या प्रॉपर्टीज ऍसिडिक असतात म्हणून त्याने एक सबस्टन्स शोधला ज्याला त्याने न्यूक्लिक ऍसिड्स किंवा न्यूक्लिक ऍसिडच म्हटलं जातं. आता आपल्याला माहिती आहे ते 2 प्रकारचे असतात डीएनए आणि आरएनए, पण त्याने न्यूक्लिक ऍसिडचा शोध लावलेला आहे. कशामध्ये, आता त्याला आपण मोस्टली डीएनएचंच त्याने बघितलेलं आहे. ते व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पस, ज्याला आपण पस माहिती आपल्याला जखमांमध्ये पू तयार होतो त्याला पस म्हणतात. तर यांच्यामध्ये त्याने त्या व्हाईट ब्लड सेल्स असतात त्यामध्ये त्याने काय केलं डीएनएचा पहिल्यांदा ऑब्झर्व केलेला आहे.
आता ह्युगो डिव्रेस याने काय केलं, याने म्युटेशनल थेअरी मांडलेली आहे. आता म्युटेशन म्हणजे काय, तर म्युटेशन म्हणजे सडन चेंजेस इन एनी बायोलॉजिकल कॅरेक्टर. कुठल्याही बायोलॉजिकल कॅरेक्टरमध्ये, ऑर्गॅनिझममध्ये अचानकपणे जर एखादा बदल आपल्याला दिसला तर आपण त्याला म्हणणार म्युटेशन. उदाहरणार्थ बघा, समजा आता आपल्या नॉर्मली हेड जे केस असतात, डोक्यावरती आपल्या नॉर्मली भरपूर केस असतात, पण अचानकपणे जर सगळ्याच बॉडी ऑर्गनवरती केस आले, पूर्ण शरीर केसांनी झाकलं माणसाचं, तर मग ते म्युटेशन असेल. समजा अचानकपणे नॉर्मली आपल्या हातांना 5 बोटं असतात, अचानकपणे एखादी डिफॉर्मिटी झाली आणि एखाद्या जीनमध्ये बदल होऊन 6 बोटं झाले, किंवा एनी अदर काही एखादा आपण डाऊन सिंड्रोम पण बघितलेला आहे. इथे या गोष्टींमध्ये अचानक होणारे बदल, आपण डाऊन सिंड्रोम पण बघितलेला आहे आणि आपण सिकल सेल ॲनिमिया पण बघितला आहे. इथे पण म्युटेशन होतं, म्हणजे साधारणपणे जीन्समध्ये बदल होतो. मग ही जी म्युटेशनल थेअरी, हे जे सडन चेंजेस असतात, ही थेअरी त्याने मांडली आहे. कोणी, तर ह्युगो डिव्रेस 1901. After that, Walter and Sutton they observed and discovered chromosome in the cells of grasshopper. यांनी पहिल्यांदा क्रोमोझोम बघितले. क्रोमोझोम ही DNA ची किंवा आपल्या जे जेनेटिक मटेरियल आहे त्याची एक अवस्था असते जी साधारण सेल सायकलच्या मेटाफेजमध्ये दिसून येते. आपण त्याविषयी पण नंतर बघणार आहोत. तर ओस्टवाल्ड ऑव्हरी, मॅकलिन मॅकार्टी आणि कॉलिन मॅक्लिऑड 1944 मध्ये यांनी प्रूव्ह केलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेप्ट व्हायरसेस हॅव DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. तर DNA सगळे पृथ्वीवरचे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, व्हायरसेस अपवाद आहे त्यांच्यामध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल असतो. आता मग तुम्ही काय म्हणाल, व्हायरसेसमध्ये नाही का, तर आहे, व्हायरसेसमध्ये पण असतो, पण काही व्हायरसेसमध्ये RNA पण ॲज अ जेनेटिक मटेरियल असू शकतो. तर मग आता आपण हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे, कारण यावरती माझ्या ते मॅच द पेअर्स किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये क्वेश्चन्स विचारतात. त्यामुळे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा ॲज इट इज हे लिहून घ्या. ओके, तर आता पुढचं बघा, जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक या 2 शास्त्रज्ञांनी, यांना अजून हेल्प करणारे पण इतर शास्त्रज्ञ आहेत. तर 1953 मध्ये यांनी DNAचं मॉडेल जे आपण सध्या वापरतो, हेलिकल डबल हेलिक्स आहे ते, तर हे मॉडेल यांनी प्रपोज केलेलं होतं. किती साली, 1953. अँड फॉर दॅट दे ऑल्सो रिसीव नोबेल प्राइज. ओके, मॉडेल पण आपल्याला माहिती आहे कुठलं मॉडेल आहे ते, डबल हेलिकल स्ट्रक्चर येते, डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणतात त्याला. हे मॉडेल त्यांनी प्रपोज केलेलं आहे आणि या मॉडेलसाठी त्यांना नोबेल प्राइज मिळालेलं. तर त्याच्यानंतर बघा, फ्रान्सिस जेकब आणि जॅक मोनॅड या 2 शास्त्रज्ञांनी 1961 मध्ये एक मॉडेल प्रपोज केलं फॉर प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरियल सेल. तर बघा, बॅक्टेरियामध्ये आता ॲक्च्युली आपल्याला प्रोटीन सिंथेसिस जे आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन वगैरे, तर हे जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पहिल्यांदा त्यांनी बॅक्टेरियल सेल्सचा जो DNA असतो त्या DNAच्या सहाय्याने काय केली, प्रपोज केली. ही जी डिस्कवरी होती बघा, या डिस्कवरीच्या सहाय्याने जे कोड्स असतात हे स्पेसिफिक, आता आपल्याला माहिती आहे की DNA मध्ये हे जे कोड्स असतात हे स्पेसिफिक असतात. DNA हा एक मास्टर मॉलिक्यूल आहे. हा मॉलिक्यूल काय कोड करतो, तर प्रोटीन तयार कसे करायचे याच्यासाठी एक कोडिंग असतं. म्हणजे ॲक्च्युली DNA एक प्रिंट देतो ज्याला आपण mRNA मध्ये म्हणतो, आणि ही प्रिंटच्या सहाय्याने सेलमध्ये प्रोटीन तयार होतात. तर मग ही जी टेक्निक आहे, ह्या टेक्निकच्या सहाय्याने सोपं गेलं की हे कोड कसे आहेत, म्हणजे आपण जी कोडिंग लँग्वेज असते तर हे कोड आपल्याला शोधणं सोपं गेलं. आणि या कोडचा जो वापर केला, तर या वापराच्या आधारे रिकॉम्बिनंट DNAची जी टेक्नॉलॉजी, ही टेक्नॉलॉजी सुरू झाली. ही जी एक खूप म्हणजे रिव्होल्युशनरी चेंज झालेला आहे याच्यामध्ये. तर आता आपण नक्की महत्त्वाचा पुढचा पार्ट बघू, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ओके, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. बघा, जॉइनिंग टुगेदर ऑफ DNA मॉलिक्युल्स from different species that are inserted into a host organism to produce new genetic combinations that are of value to science, medicine, agriculture and industry. ओके, तर आता बघा महत्त्वाचं, आता हे एवढं आपण वाचल्याचा अर्थ काय होतो. तर आता याच्या आधी एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या.
जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे आपण जे युज्युअल कन्स्ट्रक्शन टाईप इंजिनिअरिंग जी बघतो तशी नाही, पण ही बायोलॉजिकल, याच्यामध्ये सगळे बायोलॉजिकलच इन्ग्रेडियंट्स असतात. म्हणजे DNA मध्ये बदल करायचा थोडक्यात, आणि त्या प्राण्याचं किंवा आपल्याला जशी इच्छा आहे, डिझायर्ड जसं असेल तशी डिझायर्ड प्रोटीन आपण तयार करू शकतो. याचं एक एक्झाम्पल बघा की पूर्वी ना, जो आता सध्या माहिती तुम्हाला की डायबिटीस या आजारामध्ये बघा की इन्सुलिनची फार गरज असते, मे बी डिफिशियन्सी असते किंवा लॅकच असतो. तर अशा परिस्थितीत आपल्याला मे बी बाहेरचं इन्सुलिन शरीरामध्ये घ्यावं लागतं. पूर्वी हे इन्सुलिन पॅनक्रियाजपासून मिळवायचे, हॉर्सच्या वगैरे इतर काही प्राण्यांच्या. तर हे इन्सुलिन पूर्वी मग त्यामुळे खूप कॉस्टली होतं. पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, तर हे जो इन्सुलिनचा जो जीन आहे तो कट केला आपल्या सेल्समधून, आणि हा कट केलेला DNA एका बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केला. आपण एकदम समजून घेऊ बघा. समजा हा बॅक्टेरियाचा एक DNA, तर हा जो बॅक्टेरियल DNA आहे, या DNA वरती समजा हा बॅक्टेरियल DNA, याला आपण होस्ट म्हणणार. तर या बॅक्टेरियल DNA मध्ये बघा जे वेगवेगळे स्पेसिस असेल, तर हे स्पेसिसमध्ये एक, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला इन्सुलिनचं उदाहरण दिलेलंच आहे. तर इन्सुलिनचा जो जीन आहे तो हा इन्सुलिनचा जीन आहे, हा समजा सेकंड DNA, हा बॅक्टेरियल DNA, आणि हा काय DNA फ्रॉम सेकंड DNA म्हणू आपण याला, सेकंड DNA किंवा डिझायर्ड जो जीन आहे तो फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम. ओके. मग आता मोस्टली रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीजमध्ये याचं कारण की आपण त्यांनी बॅक्टेरियामधलं हे मॉडेलच प्रपोज केलं, त्याच्यामुळे हे सगळे कोड्स जे आहे ते आपल्याला डिस्कवर झाले, माहिती झाले, रिव्हील झाले सगळे कोड्स. तर मग ह्या कोड्सच्या सहाय्याने ही प्रोसेस करणं सोपं गेलं. मग आता हा जो पोर्शन आहे बघा, या पोर्शनमध्ये आता मी सांगतेय हे जस्ट एक्सप्लेनेशन आहे, लक्षात घ्या. मे बी या प्रोसेस फार हार्ड असतात, त्याला फार वेळ लागतो. तर हा जो DNA आहे हा इथे इन्सर्ट करायचा, याला वेगवेगळे मॉडेल्स लागतात, वेगवेगळे एन्झाईम्स लागतात, पण तुम्ही ॲटलिस्ट समजू तर शकतात की नेमकी प्रोसेस काय असू शकते. तर त्याच्या सहाय्याने बघा इथे आपल्याला जो पाहिजे तो डिझायर्ड DNA आपण आता काय केला, ऍड केला. मग आता हा आपल्याला हवाय, हा न्यू DNA बघा. मग आता मे बी इथे तुम्ही समजू शकतात, आणि जो DNA तो पार्ट होता त्या पार्टच्या जागी जो बॅक्टेरियल DNA तो तिथून काढून टाकला जातो, आणि इथे एक्सचेंजमध्ये नवीन जो DNA तो टाकला जातो. मग आता इन्सुलिनचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की नंतर त्यांनी इन्सुलिनचं जीन ई कोलाय नावाच्या एका बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केला. ई कोलायचा ग्रोथ रेट प्रचंड असतो, आणि या ग्रोथ रेटच्या सहाय्याने मग आपल्याला इन्सुलिन प्रोडक्शन काय झालं, इझी झालं, आणि मग ते स्वस्तामध्ये आपल्याला इन्सुलिन भेटत गेलं. म्हणजे असंख्य लोकांना बघा, कितीतरी लोकांना त्याचा बेनिफिट झालाय, कारण औषधांच्या किमती काय झाल्या, खाली येतात. मग आता बघा की ह्याच्या सहाय्याने आता तुम्हाला ही प्रोसेस समजलेली असेल बघा. जॉईनिंग टुगेदर काय करायचंय, DNA मॉलिक्युल्स from different species that are inserted into a host organism. एका होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये एक वेगळा DNA काय करायचा, इन्सर्ट करायचा, आणि एक नवीन जेनेटिक कॉम्बिनेशन तयार करायचं. बॅक्टेरियाला इन्सुलिनची गरज नाही, पण आपल्याला आहे. दॅट आर ऑफ व्हॅल्यू किंवा यूज टू सायन्स, मेडिसिन, ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्री. असंख्य प्रोसेसेसमध्ये मग त्यांचा काय होतो, यूज होतो. याला आपण काय म्हणणार, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आता या टेक्नॉलॉजीचा आणि हेरिडिटीच्या नॉलेजचा असंख्य फील्ड्समध्ये उपयोग होतो. तर आता आपण हेरिडिटीचे ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. तर आता आपण बघतोय ॲप्लिकेशन्स ऑफ हेरिडिटी सायन्स. तर हेरिडिटी सायन्स किंवा आपण थोडक्यात जेनेटिक्स याचे काय ॲप्लिकेशन्स असतात बघा. एक, सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे निदान, ट्रीटमेंट उपचार, अँड प्रिव्हेन्शन म्हणजे आपण त्याला बंधन किंवा आपण त्याच्यावरती कशा प्रकारे त्याला थांबवू शकतो, ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स म्हणजे प्रतिबंध कसा करता येईल, हेरिडिटरी डिसऑर्डर्स निदान कसं करता येईल, त्याच्यावर उपचार कसे करता येईल, किंवा ते होऊ नये म्हणून काय करता येईल. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हा खूप महत्त्वाचा उपयोग आहे. कारण लक्षात घ्या, जेनेटिक डिसऑर्डर्सवर कुठल्याही प्रकारचं उपचार नसतात. याच्यावर फारसे काही उपचार नाही, कारण ॲज युज्युअल तुमचं सगळं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन चेंज झालेलं असतं. पण त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन इज बेटर. म्हणून मग हेरिडिटरी सायन्सच्या सहाय्याने आपण ते जे आहे ट्रीटमेंट, डायग्नोसिस ह्याच्यासाठी त्याचा वापर करू शकतो. तर बघा, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. बघा, असंख्य ज्या हायब्रिड व्हरायटीज असतात, उदाहरणार्थ
ज्याला आपण ड्रॉट रेझिस्टंट म्हणतो, दुष्काळ किंवा पाण्याची कमतरता असेल किंवा मग इन्सेक्ट रेझिस्टंट असतात, या असंख्य व्हरायटीज असतात प्लांट्सच्या. खूप दूध देणाऱ्या गायी किंवा मग एखादं अधिक उत्पादन देणारं एखादं पीक, या हायब्रिड व्हरायटीजमध्ये पण जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला पाहिजे तो जीन, म्हणजे एखादी हायब्रिड व्हरायटी जी जंगली व्हरायटी आहे आपण खाऊ शकत नाही पण ती खूप रेझिस्टंट आहे, मग तो मे बी तो जीन जो आहे तो काढून आपल्या लोकल व्हरायटी जी खाण्यायोग्य आहे त्या व्हरायटीमध्ये इन्सर्ट करता येतो. मग हे जेनेटिक ॲप्लिकेशन आहे हायब्रिड व्हरायटीज तयार करणं. आणि महत्त्वाचे इंडस्ट्रियल प्रोसेसेस वेअर मायक्रोब्स आर यूज्ड. आपल्याला मायक्रोबायोलॉजीचे काही चॅप्टर्स आहेत पुढे, तर या चॅप्टरमध्ये आपण बघू की मायक्रोबियल प्रोसेसेसच्या आधारे आपण खूप जास्त इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये अल्कोहोल प्रोडक्शन असेल, चीज प्रोडक्शन असेल किंवा मग विनेगार किंवा इतर काही जे प्रोडक्शन्स असतील याच्यासाठी पण इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशनचा किंवा जे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपल्याला खूप जास्त उपयोग होतो. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, इथे हा चॅप्टरची आत्ताशी सुरुवात आहे, याचा जो पुढचा पार्ट आहे तो खूपच जास्त महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, आपण पुढच्या पार्टमध्ये DNA त्याचं स्ट्रक्चर आणि मोस्टली रेप्लिकेशन वगैरे, जो आता रेप्लिकेशन आपल्याला नाही आहे पण ट्रान्स्क्रिप्शन आहे, तर मग ट्रान्स्क्रिप्शन हा पार्ट क्लिअर करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला हे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, शिवाय हे परीक्षेसाठी पण महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ तर जरूर बघा. पण त्याच्या आधी हा व्हिडिओ लाईक करा आणि असंख्य तुमच्यासारखे जे मुलं आहेत जे आत्ता लॉकडाऊनमुळे घरांमध्ये आहेत, शिकत आहेत, त्यांच्याकडे हा पोहोचवा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका, त्यांना पण सांगा. ओके, देन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. बाय.